नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अर्णव बॅगा घेऊन जातोय आईंच्या. तोपर्यंत ना इकडे ईश्वरीच्या आईचा फोन वाजतो म्हणून त्या फोनवर बोलत उभा राहिलात आणि अर्णव दाराजवळ जाऊन उभा राहिलाय. ईश्वरीची आई फोनवर बोलतीये, बाबांशी बोलते. ती म्हणते हो मी आत्ताच पोचले, आत्ताच घरात पोचतीये आणि अजून आत गेले नाही आहे मी आणि तुम्हाला रात्री मी निवांत फोन करते वगैरे असं त्यांचं बोलणं चाललंय. आणि अर्णव अजून दारातच आहे. तो अर्णव टकटक करतो दारावर आणि प्रेक्षकांना आता दार उघडल्यानंतर वेलकम असं म्हणून पॉपर्स फोडले जातात. असं गुच्छ घेऊन अशी ईश्वरी पुढे उभी आहे. तिचे डोळे मिटलेले आहेत. नम्रताला दिसतंय समोर अर्णव आहे पण ईश्वरीचे डोळे मिटलेले आहेत त्यामुळे तिला कळत नाही आहे आणि आपलं जोरदार स्वागत आहे असं म्हणते. आणि मग अर्णवसुद्धा हसतोय बरं का तिच्याकडे बघून. त्याला बरं वाटलं त्याला बघून अशी ईश्वरीला. आणि ईश्वरी पण किती छान दिसते बघा डोळे मिटून वगैरे. मग अर्णव तिच्या हातातून तो गुच्छ घेतो आणि नम्रता त्याच्याकडे शॉक होऊन बघते की हा असा काय. तरी अर्णव त्या गुच्छाकडे आणि बघतो आणि ईश्वरी परत वेलकम असं म्हणते. आणि मग ती डोळे उघडते तर तिला शॉक बसलाय कारण तिथे अर्णव आलेला आहे. अर्णव त्या गुच्छाकडे बघून गोड हसत असतो तर ईश्वरी ओरडते एकदम, तुम्ही असं म्हणून उभी राहते आणि तुम्ही इथे काय करताय असा प्रश्न ती विचारते अर्णवला. आणि अर्णव असा की नाही म्हणजे डिसअपॉइंट एकदम त्याला वाईट वाटतं की असं एकदम तिनं का विचारलं वगैरे असं तो गप्पच असतो. आणि ती लाईट वगैरे लावते जाऊन मग नंतर ईश्वरी. आणि मग म्हणते सगळं वेलकम वाया गेलं माझं असं म्हणते ती ईश्वरी अर्णवला. आणि सगळी बाराखिड्डेर लागून गेली सगळी असं म्हणते. आणि तो गुच्छाना त्याच्या हातातला अक्षरशः ओढून परत घेते बरं का. बिचारी नम्रता काहीच बोलू शकत नाही. आणि मग प्रेक्षकांनो तिथे ना ईश्वरीचं लक्ष जातं. तर ईश्वरीची आई आली आणि ती विचारते अर्णवला अजून तुम्ही दारातच असं म्हणून विचारते. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते आई तू अर्णव सरांबरोबर सोबत असं म्हणून प्रश्न पडला आता ईश्वरीला. आणि ईश्वरीची आई एकदा अर्णवकडे एकदा ईश्वरीकडे बघते. आणि मग त्याच्यानंतर ना नम्रता विचारते अर्णव सर तुम्ही दोघं एकत्र असं म्हणून. तर नम्रताकडे एकदा अर्णवकडे आणि एकदा ईश्वरीकडे असं ईश्वरीची आई बघते आणि म्हणते इथे आलाच आहात तर आज घरी या असं अर्णवला सांगते. आणि मग प्रेक्षकांना तर ईश्वरी करून उभी आहे बरं का. अर्णव एकदा ईश्वरीकडे बघतोय तर तो या असं म्हणून ना ती स्वतःचा बॅग घेते आधी हाताने. आणि मग तो येत नाही ते बघून ना काय करते तर स्वतःच्या हाताने ईश्वरीची आई अर्णवला आत घरामध्ये घेते हात धरून असं. अगदी प्रेक्षकांना बघा कसा हात धरला. आता हात धरून आत बोलवते म्हटल्यावर अर्णवला नाही म्हणता येत नाही आहे. त्यामुळे अर्णव आधी हात धरल्यावर खुश होतो बरं का कारण आईच्या हाताचा स्पर्श झालेला आहे त्याला. त्यामुळे तो असं आणि मग इमोशनल झाला आहे तो आता या ते असं म्हणत अर्णवला बोलवते आत. त्याच्यानंतर अर्णव म्हणतो ॲक्च्युली मला घरी निघायचं आहे पटकन. तरी पण जे आई म्हणते ईश्वरीची की हो या बसा म्हणून. तर ईश्वरी सांगते का आई ते नेहमी घाईतच असतात कारण अर्णव बसत असतो तोपर्यंत ती म्हणते. आणि अर्णव बिचारा उभा राहतो बरं का इथे परत. आणि आता त्याला बसू का नको हा प्रश्न पडला. आणि मग ईश्वरीची आई म्हणते म्हणजे तुमची चांगली ओळख आहे का असं विचारते. तर लगेच ईश्वरी म्हणते अगं ते नाही का मी तुला सांगितलं होतं ना की आमचे सर वगैरे ते. अच्छा म्हणजे हे तुझे बॉस आहेत का असं विचारते ईश्वरीची आई अर्णवकडे बघून. आणि म्हणते ओ बसा तुम्ही बसा म्हणून परत बसायला लावते बरं का. आता अर्णव बसतोय खाली आणि म्हणते तरी वाटलंच मला की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण तुम्हीच इशूचे बॉस आहात हे माहिती नव्हतं मला असं म्हणते. तर ईश्वरी आता गप्पा बसली बरं का. आणि अर्णव ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरीची आई म्हणते इशू मला अगं पोलिसांनी अडवलं होतं उगीचंच आणि मग सगळे काय असं म्हणून ओरडतात. मग ईश्वरीची आई म्हणते सांगते मी तुम्हाला नंतर पण यांनी ना सोडवलं मला येऊन असं म्हणून ईश्वरीची आई सांगते. आणि मग ईश्वरी आणि नम्रता दोघी अर्णवकडे बघतात. आणि ईश्वरीची आई म्हणते आता घरापर्यंत सुद्धा सोडायला आले ते. इशू नेहमी सांगत असते तुमच्याबद्दल असं म्हणून आता ईश्वरीची आई अर्णवला सांगते. त्या ईश्वरीबद्दल काय सांगितलं असणार. मग अर्णव म्हणतो ओके म्हणजे हिच्या नजरेत माझी जी काही इमेज आहे ती तुम्हाला तीच सांगितली असेल तिने असं म्हणून अर्णव विचारतो. तर ईश्वरीची आई हो म्हणते. तर अर्णव वाटलंच मला असं म्हणतो. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरीची आई म्हणते इशू नेहमी तुमचं कौतुक करत असते असं म्हणून ईश्वरीची आई सांगायला सुरुवात करते. म्हणते म्हणजे कामाच्या ठिकाणी तुझ्यातून काही चुका झाल्या की तुम्ही कसे तिला सांभाळून घेता आणि कसं तुमच्याबद्दल म्हणजे तिला काही गोष्टी नाही समजल्या की तुम्ही कसे तिला समजावून सांगता आणि ह्या सगळ्या गोष्टी ती सांगत असते मला काय. मग अर्णव बघा कसा गप्प बसतं. आणि मग ईश्वरीची आई म्हणते आता मुंबईच्या सारख्या शहरामध्ये तिला तुमचा खूप मोठा आधार वाटतो असं ती मला सांगते नेहमी. आता ईश्वरी हळूच इकडे ना अर्णवकडे बघते
तर नम्रता गोड हसत असते. तर ईश्वरीची आई म्हणते हे असं सगळं सतत सांगत असते ती मला, आणि आता ती तुमच्या ऑफिसमध्ये काम करते. तर लगेच अर्णव म्हणतो रिझाईन केलंय तिने असं म्हणून सांगून रिकामा होतो बरं का. आणि आता ईश्वरीच्या आईला शॉक बसतोय की हे मध्येच काय नवीन, आणि आता सगळं सत्य एकदम समोर येणार. तोपर्यंत ईश्वरी म्हणते की आई मी तुला सगळं सांगते नंतर, तू आधी मला सांग ना ती पोलिसांचं काय म्हणतो तीच ते सांग आधी. तर ईश्वरीची आई तो घडलेला प्रसंग सांगते की कसं म्हणजे मी उभी होते आणि पोलीस आले तेवढ्या तिथे, आणि ते इशू अगं काय झालं असं म्हणून माझ्या बॅगेमध्ये ना अंमली पदार्थ आहेत असं पोलिसांना संशय होता आणि म्हणून ते आले होते. तर नम्रता आपण काय असं म्हणून ओरडून बघते. तर ईश्वरीची आई म्हणते हो ना अगं ते माझे ऐकूनच घ्यायला तयार नव्हते, मला म्हणाले की ते आताच्या आत्ता तुम्ही पोलीस स्टेशनला चला तुमची झडती घ्यावी लागेल वगैरे असं बोलत होते, म्हणून मी खूप घाबरून गेले होते ग, मला काही सुधरत नव्हतं. एवढ्यात ना तुझे हे अर्णव सर आले आहेत ना ते आले होते तिथे मुलासारखे धावून आले असं म्हणून सांगते. आणि मग त्याच्यानंतर अर्णव बघायला लागतं आणि मग ते आठवतं इंदोरची बस लागली होती ती अंमली पुरवठा होत आहे याची आम्हाला टिप मिळाली होती असं जे पोलिसांनी सांगितलं होतं. तो सगळा प्रसंग इथे अर्णवला आठवतोय. अर्णव म्हणतो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुमची त्यांची बॅग चेक करा, विदाऊट एव्हिडन्स तुम्ही त्यांना अरेस्ट करू शकत नाही वगैरे, आणि आमचं मला काम करून द्या असं वगैरे सांगितलेलं असतं. तर अर्णव म्हणतो की मी निघतोच आहे, तुमच्या ACPने आधी फोन करतो. तर नाही साहेब मी निघतो असं म्हणून ते ACP निघून गेलेले असतात. हा सगळा प्रसंग जो काही आहे तो ईश्वरीची आई इथे सांगते आणि सगळ्यांना ते ऐकून ना धक्का बसतोय. खरं अर्णवचं कौतुक पण तेवढंच वाटतं की त्याने वेळीच ACPंना सांगतो असं म्हणून तिथे बाजू सावरून घेतली होती. सगळं आईनं ते त्यातनं सोडवलं होतं. ईश्वरीची आई पुढे म्हणते असते नसते ना तर मात्र माझं काही खरं नव्हतं ग असं म्हणून रडते ईश्वरीची आई. तर ईश्वरी तिला आई असं म्हणून धीर देते आणि प्रेक्षकांना असं केली खरंच म्हणजे वाईट वाटतंय ना आईबद्दल असं एकदम काहीतरी झालं. तर ईश्वरी एकदम म्हणते सर असं म्हणून अर्णवला हाक मारते आणि म्हणते सर तुम्ही आज माझ्या आईची मदत केली माझ्या आईला असं म्हणून म्हणते, आणि मग थँक्यू असं म्हणून मनापासून आभार मानते. थँक्यू म्हणते ती त्यांचे खरंच आभारी असं म्हणते. आणि मग नम्रता पण म्हणते की खरंच अर्णव सर खूप खूप थँक्स असं दोघी म्हणून अगदी हात जोडून असे म्हणजे थँक्यू म्हणतात. आता अर्णवला पण काय बोलायचं कळत नाही, म्हणते म्हणजे मी जास्त काही मोठं नाही केलं. मग असं तो म्हणतो की आई म्हणजे इमोशनल होतो तो, आई शेवटी आईच असते असं म्हणतो तो, कारण त्याला आई नाही आहे त्यामुळे तो खूप इमोशनल झाला आहे बरं का. म्हणजे त्याला आईचं प्रेम असं समोर दिसतंय म्हणून तो इमोशनल झाला आहे. ईश्वरीसुद्धा अशी इमोशनल होऊन आईकडे बघते आणि आता बघू पुढे काय काय होणार आहे. आई आल्यामुळे अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यात नेमकं काय होणार आहे नात्यात बघूया. तर अर्णव इथे काय म्हणतोय बघा, यावर्षी मुंबईत पाऊस कधी पडेल माहिती नाही पण आता थोड्या वेळात इथे नक्की पडणार आहे असं म्हणून तो सांगतो. आणि तो कधी नव्हे ते ना ईश्वरी आणि नम्रता रडतात म्हणून तो अश्रूंचा पाऊस असं म्हणतो, आणि कधी नव्हे तर तो वातावरण हलकं करतो, तो जोक करतोय आणि ईश्वरीसुद्धा हसते बरं का, कारण ईश्वरी रडते आणि म्हणते माझ्यासमोर मी कुठल्याच आईला कधीच त्रास होऊ देणार नाही असं अर्णव सांगतो बरं का. खरंच खूप छान वाटतं हे वाक्य ऐकलं तर. आणि मग पुढे अर्णव काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो, काकू तुम्ही होतात म्हणून मी तिथे थांबलो असं म्हणतो, आणि नाही तर ही असती ना तू असती ना तर मी आज 1 मिनिटभरही थांबलो नसतं असं म्हणून तो ईश्वरीला बोलतो बरं का. आणि मग ईश्वरी म्हणते सर मी जेलमध्ये गेले असते पण तुमची मदत घेतली नसती. आता दोघं तर तू मम्मी परत चालू करतात आणि नम्रता इश्यू म्हणून हाक मारत असते. तर कूल कीप इट अप असं म्हणून अर्णव कौतुक करतो तिचं असं चाललं आणि म्हणतो काकू मी येतो मी असं म्हणून सांगतो. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीची आई म्हणते की अहो 1 मिनिट तुम्ही माझी इतकी मदत केली, तुम्हाला रिकाम्या हाताने मी नाही जाऊ देणार, 1 मिनिट थांबा असं म्हणते. आणि इशू जरा ती बॅग दे, आणि मग त्या बॅगेतला ना मिठाईचा बॉक्स काढते आई आणि तो बॉक्स असा छान पिशवीत घालून ना देते अर्णवकडे. अर्णव बिचारा घ्यायचं का नाही घ्यायचं असा विचार करत असतो पण ती शेवटी घ्या म्हणूनच सांगते ईश्वरीची आई. अर्णव म्हणतो याची काहीच गरज नाही आहे. तर ईश्वरीची आई म्हणते ही आमच्या दुकानातली मिठाई आहे आणि तुम्हाला ही मिठाई घ्यावीच लागेल असं म्हणून आग्रहाने सांगते. आणि ऑलराईट असं म्हणतो मिठाईचा बॉक्स घेतो. नम्रता खुश होते. तर ईश्वरीची आई म्हणते खरं तर ही मिठाई तुमच्यासाठी नाही आहे असं म्हणते, तुमच्या आईसाठी असं म्हणते बरं का ईश्वरीची आई, जिने इतके छान संस्कार केलेत तुमच्यावर. पण बिचारेचं हे वाक्य ऐकून अर्णव जरासा हळवा होतो. आणि मग ईश्वरीची आई असं म्हटलं दाणो काहीच बोलत नाही. ते बघून ईश्वरी म्हणते की आई अगं खुणेनंच सांगते की आई नाही आहे असं खुणेनंच सांगते. मग आता ईश्वरीच्या आईला धक्का बसतो आणि तिने ते म्हणजे तिला पण कळत नाही की आता कसं बोलावं, कारण अर्णव पटकन तिकडनं निघून जातो बिचारा आणि त्याला वाईट वाटतंय. ईश्वरीची आई म्हणते इशू अगं मला खरंच माहिती नव्हतं की त्यांची आई असं म्हणून जे नाही तर मी बोलले नसते असं चालू आहे. तर
आई अगं असू दे असं म्हणून ईश्वरी समजूत काढत असते. तू काय मुद्दामून नाही ना केलंस असं म्हणते. हो पण तरी. तर नम्रता म्हणते आई अगं तू आता तरी तुझ्या मुलींना जवळ घे की का त्यांचंच कौतुक करत बसणार आहेस असं म्हणते. आणि मग ईश्वरीची आई दोघींना छान जवळ घेते आणि मग माझ्या गडबड गुंड्या मुली या माझ्या जवळ या, छान वाटतं या दोघींना आईंच्या जवळ बघून. आई म्हणते वेड्या असं चाललंय. आणि आता आत्या आले बरं का. आलीस का तू, कधी आलीस, प्रवास कसा झाला तुला, सॉरी आम्ही जरा साड्यांची ऑर्डर द्यायला गेले होते. आणि राकेश कुठे, ते येणार होते ना, कुठे येते. तर हो हो जयुताई त्यांची आणि माझी चुकामुक झाले. तर जयुताई म्हणजे आत्या म्हणते अरे देवा. तर आईला ना असं म्हणून नम्रता पुढे सांगायला बोलत असते तोपर्यंत आत्या म्हणते अगं ईशू राकेशला फोन करून सांगितलंस का आई आली म्हणून. मग ईश्वरी म्हणते अगं नाही आई आल्यापासून ना. तर नम्रता आणि लगेच आत्या म्हणते गप्पा मारत असाल, वाटलंच मला. हे भगवान त्यांना फोन करून कळवायला हवं, नाही तर ते रस्त्यावर वाट बघत बसील, मी त्यांना फोन करून येते असं म्हणून आत्या निघून जाते. आणि मग प्रेक्षकांना नम्रता म्हणते आई अगं आता तरी दाखव ना गं आम्हाला काय आणलंयस ते आमच्यासाठी. तर आई म्हणते हो हो दाखवणार आहे, लहान मुलांसारखं वागू नका. हे सगळं काय आहे, हा पसारा आधी आवरा मग दाखवणार काय ते. आणि बरं असं म्हणत दोघे टाळ्या वाजवतात, टाळी देतात एकमेकांना, आई म्हणून परत मिठी मारतात मस्तपैकी. वेड्या असं म्हणून छान वाटतं. आईचा नेहमीचा डायलॉग हे काय आहे पसारा वगैरे. तुम्हाला पण अशी ओरडते ना तुमच्या इथे, कमेंटमध्ये सांगा बरं का. तर आता इकडे अविनाश आणि आजी दोघीचे व्यस्त आहेत आणि अंजलीची ट्रीटमेंट कशी चालली हे कळायलाही काही मार्ग नाही आहे असं आजी म्हणते. तर अविनाश म्हणतो अगं आई तिकडे ट्रीटमेंट चालू असताना मोबाईलचं अलाउड नाहीत. आणि अगं बघ जावई बापूंनी शोधून काढलेलं सेंटर आहे ना ते, त्यामुळे तिथं ट्रीटमेंट तिची उत्तम सुरू असणार, काळजी नसावी. अगदी खरं आहे असं म्हणत. आता अर्णव आला आणि समोरना डायरेक्ट मिठाईची बॅग ठेवतो. अरे चिंटू हे काय आहे असं विचारतो. आणि मग त्याच्यानंतर ना इकडे काय आहे याच्यात. तर आजी उघडून बघते पिशवीत काय ते. अर्णव गप्प उभा असतो आणि आजी म्हणतात अगो बाई देसाई मिठाई भांडार फ्रॉम इंदोर असं लिहिलेलं असतं त्याच्यावर. आणि म्हणतो देसाई स्वीट्स इंदोर असं अविनाश पण वाचतो. आणि म्हणतो अरे असं म्हणतात म्हणजे तुला कॉफीमध्ये तुला साखर चालत नाही आणि तू चक्क इंदूरवरनं मिठाई मागवलेस असं म्हणून अविनाश चेष्टा करत असतो. अरे वा 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 असं म्हणून. आणि मग ना तो मिठाईचा बॉक्स उघडून ना हा खातो बरं का अविनाश. वा वा मस्त मिठाई आहे असं म्हणून. म्हणजे याला म्हणतात खरी मिठाई असं कौतुक करतात, एकदम बढिया आई. आणि माझ्यासमोर अख्खा बॉक्स धरू नकोस असं म्हणून आजी ओरडते आणि म्हणते मी सगळी खाऊन टाकेन मग कोणाला काही उरणार नाही असं म्हणून सांगते. त्यापेक्षा ना तुझ्याजवळ ठेव, मी जेवताना खाईन असं म्हणून ना इकडे आजी सांगते बरं का. आणि पण चिंटू असं म्हणते इंदोरची मिठाई कशी काय मागवलीस तू असं आजीला प्रश्न पडला. आणि आजी विचारते अर्णवला. तर अर्णव पुढे सांगतो की आजी ते मिस इंदोर तिच्या आईला मी आज घरी ड्रॉप केलं असं म्हणून अर्णव सांगतो. त्यांनीच दिली ही मिठाई असं म्हणून. मला नाही म्हणता आलं नाही त्यांना असं तो सांगतो बरं का अर्णव इथे. आणि मग त्याच्यानंतर आजी म्हणतात अरे काय तू चक्क म्हणजे ईश्वरीची आई भेटली तुला असं म्हणून विचारते. तू तिला सोडायला गेला, ईश्वरीच्या घरी गेला होतास असं विचारते आजी. अरे पण ईश्वरीची आई भेटली कुठे तुला असे एवढे सगळे प्रश्न आता आजीने अर्णवला विचारलेत. अर्णव सांगतो आजी त्या आजच आल्यात इंदोरवरून आणि रस्त्यात एका प्रॉब्लेममध्ये होत्या त्या, सो मी त्यांना म्हणजे मदत म्हणून मी मग अर्णवनं सांगितलं. तर आजी म्हणतात नाही असं मदत करणं छानच आहे पण अवी म्हणजे कमालच आहे नाही असं म्हणून आजी म्हणतात नोकरी सोडून गेलेल्या आहे का साध्या PA इतकं सगळं कोणी करतं का असं आजी विचारते बरं का. तर अर्णव म्हणतो की लगेच आजी मी मदत केली तेव्हा मला माहिती नव्हतं की ती मिस इंदोरची आई आहे म्हणून, सो प्लीज त्यामुळे तू चेष्टा करू नको असं म्हणून सांगतो. मामा ते काय म्हणतात असं म्हणून तो मामाला विचारतो. हवा पालट हां आजीला जरा हवा पालटसाठी कुठेतरी घेऊन जा असं म्हणून तो आजीवर चिडतो. त्याशिवाय मिस इंदोरचा विषय तिच्या डोक्यातून निघणारच नाही. आजी म्हणते माझ्या डोक्यातून. तर अर्णव म्हणतो होय तू फक्त माझ्याशी एकाच विषयावर बोलतेस, मिस इंदोरवरूनच बोलतेस. मामा प्लीज सिरियसली तू घेऊन जा तिला असं म्हणून तो ओरडतो. तर अर्णवला काय झालं चिंटू तू अपसेट आहेस का असं म्हणून आजी विचारते. आणि मग असं म्हणजे बघ त्याचं तो काहीच बोलत नाही म्हणतो. आजीला नाही सांगणार का असं म्हणून अर्णवला विचारते परत आजी. आणि मग त्याच्यानंतर ना अर्णव एकदम इमोशनल होतं आणि तो म्हणतो आजी अगं असं तो थांबतो. आणि मग म्हणतो आईची खूप आठवण येते आज असं तो म्हणतो. आणि मग इमोशनल झाला कारण ईश्वरीच्या आईचं प्रेम बघून ना तो पण असा इमोशनल झाला. अर्णव म्हणतो की त्या मिस इंदोरच्या आईला भेटलो मी आज, इतक्या प्रेमाने वागल्या त्या आज माझ्याबरोबर, माझ्याशी खूप प्रेमाने वागल्या आहेत त्या. आणि मग ते सगळे प्रसंग आठवतात त्याला की कसं त्याच्या आईनं त्याला हाताला धरून घरामध्ये घेतलं होतं ईश्वरीच्या आईने. आणि मग कसं त्याला म्हणजे
ट्रीट केलं होतं, मिठाई दिली होती, कौतुक केलं होतं, ही मिठाई तुमच्यासाठी नाही आहे, तुमच्या आईसाठी आहे वगैरे, जिने इतके छान संस्कार केले तुमच्यावर असं सांगितलं होतं, ते सगळं बघ आठवतं. तर लगेच आजी म्हणतात शेवटी सात्विका तुझी आई होती ना, आठवण येणारच असं म्हणून. मग अविनाश पण म्हणतो की हो सात्विका ताई आज आपल्यात नाही आहे, याचं दुःख सगळ्यांनाच आहे. पण असं म्हणून जे सगळेच इमोशनल झालेत आणि मग शेवटी ना अर्णव काही न बोलताना तिकडनं निघून जातो प्रेक्षकांनो. आजी म्हणतात चिंटूला ना नेहमी सात्विकाची आठवण येते, पण हे आजचं आठवण काढणं वेगळं आहे असं आजी म्हणतात आणि तिथेच असं उदास होऊन बसतात. पण अविनाशला कळत नाही आहे की नेमकं काय चाललंय किंवा काय म्हणतात ते. तर प्रेक्षकांना आता वल्लरीचं काय चाललंय बघूया. वल्लरी ना इकडे अंधारात देवघरात येते आणि तिची शोधाशोध चालू आहे, कारण तिला ती पत्रिका शोधायची नाही का, त्यामुळे तिची सगळी शोधाशोध चालू आहे. कुठे ठेवले वगैरे ती शोधते, इकडे इकडे बघ तिकडे बघ, पूजाची थाळी उचल, पुस्तकं उचल देवघरातली. आणि शेवटी ना प्रेक्षकांनो तिला एका पोथीच्या खाली ईश्वरीची पत्रिका सापडते आणि ती खुश होते. पत्रिका तर मिळाले तिला, त्यामुळे ती आनंदी होते बरं का, कारण तिचा इथून पुढचा प्लॅन तर तोच असणार आहे ना, या पत्रिकेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. तिला आठवतं की ईश्वरीची पत्रिका असं म्हणून अंजलीनं सांगितलं असतं, 4 दिवसाने गुरुजी आले की आपण दोघांच्या पत्रिका जुळूया असं आजीनं अंजलीला सांगितलं असतं. आणि मग प्रेक्षकांना वल्लरी काय करते बघा. वल्लरी ना इथे त्या पत्रिकेचा आपल्या फोनमध्ये फोटो काढून घेते, सगळं जे काही सगळ्या पत्रिकेचा पूर्ण पत्रिकेचा ती पटापटा इथे फोटो क्लिक करते, कारण कोणी यायच्यात तिला हे काम करायचं असतं. पत्रिका परत आहे अशी ती जाग्यावर ठेवते आणि फोटोकडे बघून ना स्वतःशीच खुशी असते आणि म्हणते माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटणाऱ्या त्या मिडल क्लास ईश्वरीला घरची सून बनवायचं स्वप्न बघताय का तुम्ही, आणि तुमच्या या स्वप्नांना आता कशी सुरुंग लावून फस्त नाही ना केलं तर नावाची वल्लरी नाही मी असं म्हणते ती. आणि म्हणते दॅट इज दॅट असं म्हणून स्वतःचीच असते. आणि प्रेक्षकांनो तिकडे देवी सगळा हा प्रकार बघते बरं का. वल्लरी नंतर देवीजवळ जाते, देवीकडे बघते, नमस्कार करते आणि असं म्हणते देवी आई पण 15 वर्षापूर्वी जशी मला साथ दिलीस ना तशीच यावेळी साथ दे असं म्हणते ती, कारण तुझ्या आशीर्वादाशिवाय काहीही होणं शक्य नाही आहे असं म्हणते. आता देवी आई कुणाला साथ देणार प्रेक्षकांनो, वल्लरीला देणार की अर्णव ईश्वरीच्या नात्याला देणार, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर प्रेक्षकांना ईश्वरी इथे आता ईश्वरीच्या आईला म्हणते आई तुलाही काय अर्णव सरच भेटले होते का गं मदत घेण्यासाठी, आता जिंदगीभर त्याला त्यांच्या एहसान का बोश राहणार माझ्या डोक्यावर. तर आई म्हणतात एहसान अगं रस्त्यावर अडचणीत असलेल्या साध्या बाईला त्याने मदत केली, एहसान म्हणून नाही केलेलं ते. आणि बघ मला तर ते चांगले वाटले बाबा असं आता ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणते बरं का. आणि मग ईश्वरीची आई ईश्वरीला प्रश्न विचारते, म्हणते ईशू मला सांग तू नोकरी का सोडलीस असा प्रश्न विचारला आहे. तर ईश्वरी नम्रताकडे बघते आणि ते नम्रता म्हणते की आई अगं ते ईशूच्या ऑफिसमध्ये ना. मग तोपर्यंत प्रेक्षकांनो ईश्वरीजी असं म्हणत आता राकेशने तिथे एंट्री घेतले. ईश्वरी म्हणते कुठे होता तुम्ही, तुमचा फोन बंद येत होता, आई तुम्हाला किती फोन करत होती. तर आता राकेशजी कसं नाटक चालू करतो बघा, मी चुकलो म्हणून असं नमस्कारच करतो, ईश्वरच्या आईच्या पाय पडतो, हे तुम्ही काय करताय, नाही माफ करा आमच्या काकू काय झालं, मी एका ठिकाणी तुमची वाट बघत उभा होतो, म्हणजे माझाच लोकेशन कळण्यात चूक झाली, माझी चूक झाली, पण तिथे रेंज नव्हती. तर काही हरकत नाही, तुम्ही मुद्दामून कुठे काय केलं आहे असं ईश्वरची आई म्हणते. तर राकेश म्हणतो नाही तिथनं निघालो मी, पण आत्याने कळवलं की तुम्ही ऑलरेडी ते पोचलाय, चुकलो. तर ईश्वरी म्हणते अहो राकेशजी हे बघा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका प्लीज, अहो अर्णव सर आले होते आणि त्यांनीच सोडलं आईला. तर अहो ईश्वरीजी ते काही असलं तरी माझी चूक झालीच ना असं म्हणून राकेश म्हणतो मी चुकलोच आहे आणि त्याची शिक्षा मला व्हायलाच पाहिजे असं तो म्हणतो. नाही कसं आहे, नाही ठरलं इथून पुढे 24 तास अन्नाचा एक कण नाही आणि पाण्याचा एक थेंबही पिणार नाही आहे मी. अहो काहीतरीच काय असं होतं कधी असं. ईश्वरीची आई म्हणते नाही काकू असं कसं होतं, माझी चूक झाली, मला शिक्षा मिळालीच पाहिजे, अहो त्यासाठी एवढी मोठी शिक्षा देऊ नका स्वतःला असं इकडे ईश्वरीची आई म्हणते. आणि म्हणते पण राकेश म्हणतो की मला म्हणजे शिकणार कसा माणूस. तर ईश्वरीची आई म्हणते मला त्रास व्हावा म्हणून तुम्ही करताय का हे असं म्हणून. मग नाही असं लगेच राकेश आपला मूड बदलतो बघा, कसं लगेच एक्सप्रेशन बदलतो, म्हणतो नाही काकू असं अजिबात नाही असं. तो म्हणतो नाही बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी ज्यूस पिन फक्त, पण अन्नाचा कण न खाणार नम्रताजी, आणि आज मला फक्त ज्यूस द्या बाकी काही नको असं म्हणून तो नम्रताला पण सांगतो बरं का. आणि मग आता काकू खरंच तुमचं मन खूप मोठं आहे, तुम्ही खरंच सांगतो अशी आई ना मला मिळाली असती ना तर असं म्हणून तो अगदी सॉरी असं म्हणतो. आणि मग
त्याला कंट्रोल होत नाही. मला म्हणजे मी येतो असं म्हणतो, निघून रडायचं नाटक करत नाही, दरवाजाच्या इथे पाठीहून भिंतीच्या पाठीहून उभा राहतो आणि नमू अगं हे काय असे काय आहेत असं ईश्वरीची आई विचारते. आणि मग ईश्वरी म्हणते अगं आई ते होतात म्हणजे ते होतात मध्ये मध्ये इमोशनल असं ईश्वरी सांगते. आणि मग नम्रता पण ते हो म्हणजे हळवेच आहेत तसे. तर इकडे राकेशला डोळे पुसायचं असं नाटक करतोय बरं का प्रेक्षकानं. आणि मग हसतो स्वतःशीच तो की हळवे वगैरे म्हटलं म्हणून. आता बघूया पुढे काय होते ते. तर अर्णव काय करतोय बघा प्रेक्षकानं. अर्णव ना इकडे स्टोअर रूममध्ये गेला आणि तो काहीतरी शोधतोय, ते काहीतरी बघतोय. तो सगळी अडगळे ठेवलेली आहे, प्रत्येक बॉक्स वगैरे ठेवला आहे, धूळ आहे तिथे, सगळं काहीतरी तो बघतोय. तो काय बघतोय हे कळत नाही प्रेक्षकांना, पण तो काहीतरी शोधतोय इकडे स्टोअर रूममध्ये येऊन. आणि म्हणजे काहीतरी कळत नाही तो काय शोधतोय ते. असं सगळीकडचं साहित्य तो इकडनं तिकडनं उचलून बघतोय, त्याला जे काही पाहिजे ते मिळत नाही आहे. पण तो काय बघत असेल, तिथल्या हत्ती पण उचलतो, तो टाकून देतो तो. आणि एका ड्रॉवर उचलतो, टेबल उलटं करून ठेवतो, सरळ करून ठेवतो, बघ एक ट्रंक काढतो तिथली. असं सगळं त्याचं काय काय चालू आहे पराक्रम इकडे. आणि आता वल्लरी तिकडनं जाते बरं का प्रेक्षकांनो. आणि तिला आवाज येतो एकदम, त्यामुळे तिचं लक्ष जातं की अर्णव स्टोअर रूममध्ये आहे. तर वल्लरी विचार करते की हा आता इतक्या रात्रीचा आत्ताचा स्टोअर रूममध्ये काय करतोय. आणि प्रेक्षकांना अर्णवनं ना तोपर्यंत ती ट्रंक जी काय होती त्याला मिळालेली ती उघडली आहे. तो त्या ट्रंकमध्ये बघतोय तर सगळी कात्रणं आणि त्या सुषमाचा फोटो असं म्हणून वल्लरी इथे आठवते की बघते की त्याच्यात काहीतरी असावा. प्रेक्षकांना असं वाटतंय वल्लरीनं काहीतरी ठेवलेलं असावं किंवा वल्लरीचं पितळ उघडं पडण्याची शक्यता आहे. बघूया आता काय होणार आहे ते. आता उद्याच्या भागात ईश्वरीची आई ईश्वरीच्या गळ्यात लॉकेट घालते परत आणि म्हणते हे लॉकेट कधी काढायचं नाही, हे लॉकेट म्हणजे तुझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे, कायम तुझ्यासोबत असायला हवं. तर इकडे आजी म्हणते त्यांनी एवढी तुझ्यासाठी मिठाई पाठवली तर आपण सुद्धा पाठवायला नको का काहीतरी असं म्हणून. आणि हे घेऊन जा असं म्हणून सांगते. तर लावण्या म्हणते काही झालं तरी मी ARला ईश्वरीच्या घरी जाऊच देणार नाही. बघूया काय होणार.